नमस्कार. आजचा विषय व्यवसाय बंद पडत नाही अचानक. ते हळूहळू दिशाहीन होत जातात. रात्रीचे 1:12 झाले होते. ऑफिसमध्ये फक्त एका केबिनचा लाईट चालू होता. टेबलवर अर्धवट थंड झालेला चहा, मोबाईलवर 47 व्हॉट्सअप मेसेजेस, लॅपटॉपवर ओव्हरड्यू पेमेंटची एक्सेल शीट आणि समोर बसलेला एक बिझनेस ओनर. डोकं हातात धरून शांत बसला होता. दिवसभर तो खूप बिझी होता. क्लायंट कॉल्स, स्टाफ इश्यूज, इंस्टाग्राम मार्केटिंग, वेंडर फॉलोअप, बँक EMI, डिलिव्हरी प्रॉब्लेम सगळं चालू होतं. पण तरीही बिझनेस पुढे जात नव्हता. या उलट तो आतून थकत चालला होता. आणि खरी भीती काय होती माहित आहे? त्याला आता कामाचा ताण नव्हता. त्याला स्वतःवरचा कंट्रोल निसटतोय असं वाटायला लागलं होतं. कारण गेल्या 3 वर्षात त्याने खूप मेहनत केली होती. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही. तो बिझनेस बिल्ड करत नव्हता. तो फक्त रोजच्या प्रॉब्लेमला रिॲक्शन देत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो एका जुन्या मेंटरला भेटायला गेला. त्या मेंटरने त्याचं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकलं. ना मोटिवेशन, ना लेक्चर. फक्त एक प्रश्न विचारला, तू दिवसभर काय बिल्ड करतोस आणि काय फक्त सांभाळतोस? तो थोडा कन्फ्युज्ड झाला. मेंटर उठला, व्हाईट बोर्ड जवळ केला आणि 2 गोल काढले. पहिल्या गोलात लिहिलं अर्जंट, दुसऱ्या गोलात लिहिलं इम्पॉर्टंट. मग म्हणाला, तुझा पूर्ण दिवस अर्जंट गोष्टी खात आहेत, पण तुझं फ्युचर इम्पॉर्टंट गोष्टीवर उभं राहणार आहे. तो शांत झाला. कारण पहिल्यांदाच त्याला जाणवलं तो बिझनेस ओनर्स कमी आणि फायर फायटर जास्त झाला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो फक्त आग विझवत होता. क्लायंट नाराज झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सेल्स कमी झाले, ऍड कॅम्पेन बदला. स्टाफ गेला, पॅनिक करा. कॉम्पिटिटर काहीतरी नवीन करत आहे, डिरेक्शन बदला. आणि हळूहळू बिझनेसचं स्टिअरिंग त्याच्या हातातून निसटत गेलं. बहुतेक एंटरप्रिनर्सची प्रॉब्लेम हार्डवर्क नसते, प्रॉब्लेम असते फ्रॅगमेंटेड अटेन्शन. थोडं सोशल मीडिया, थोडं कंपॅरिझन, थोडं फिअर, थोडं प्रेशर, आणि मग ब्रेन सतत रिॲक्शन मोडमध्ये राहतो. सायकोलॉजीमध्ये याला डोपामिन लूप असे म्हणतात. आपल्याला सतत काहीतरी नवीन, काहीतरी अर्जंट, काहीतरी एक्साइटिंग पाहिजे असतं. पण बिझनेस ग्रोथ एक्साइटमेंटवर बिल्ड होत नाही. ती बिल्ड होते रिपिटेशनवर, सिस्टमवर, क्लॅरिटीवर आणि बोरिंग कन्सिस्टन्सीवर. मेंटरने त्याला एक छोटी टास्क दिली. पुढचे 30 दिवस सकाळचे पहिले 90 मिनिट फोन नाही, व्हॉट्सअप नाही, फक्त एकच प्रश्न, आज मी बिझनेस मजबूत करणार की फक्त दिवस ढकलणार? सुरुवातीला त्याला खूप अनकम्फर्टेबल वाटलं. सायलेन्स सहन होत नव्हता. कारण अनेक वर्षांनी तो पहिल्यांदाच स्वतःसोबत शांत बसत होता. पण हळूहळू काही बदलायला लागलं. तो कमी रिॲक्ट करायला लागला. मीटिंग कमी, क्लॅरिटी जास्त, रॅन्डम कामं कमी, सिस्टम जास्त, स्ट्रेस कमी, थिंकिंग जास्त, आणि सर्वात महत्वाचं, त्याने पुन्हा लॉंग टर्म विचार करायला सुरुवात केली. 1 वर्षानंतर त्याचा बिझनेस ओव्हरनाईट ग्रो झाला नाही, पण काहीतरी खूप पॉवरफुल बदललं होतं. त्याच्याकडे आता स्ट्रॉंगर सिस्टम होते, बेटर क्लायंट्स होते, शांत माइंड होतं आणि डिरेक्शन होती. लोकांना वाटत होतं बिझनेस अचानक स्टेबल झाला, पण ट्रुथ वेगळं होतं. स्टॅबिलिटी एका मोठ्या डिसिशनमुळे नाही आली. ती आली होती छोट्या डिसिप्लिन डिसिशनमुळे. दररोज शांतपणे. कारण व्यवसाय अचानक मोठे होत नाहीत. ते आधी इंटरनली मजबूत होतात आणि मग बाहेरून ग्रो होतात. आजकाल सगळ्यांनाच फास्ट ग्रोथ पाहिजे आहे. फास्ट मनी, फास्ट सक्सेस, फास्ट व्हॅलिडेशन. पण रिअल बिझनेस लीडर्स वेगळं विचार करतात. ते स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी आज अटेन्शन विकत आहे की फ्युचर बिल्ड करत आहे? कारण शेवटी बिझनेस मार्केटमुळे कमी मरतात, ते डिरेक्शन हरवल्यामुळे जास्त मरतात. आता पुढचे 3 प्रॅक्टिकल स्टेप्स. एक, रोज सकाळी टॉप 3 प्रायोरिटीज लिहा. बाकीचा नॉईस आहे. दिवसातून किमान 60 मिनिटं डीप वर्क करा. नो नोटिफिकेशन. प्रत्येक मोठ्या डिसिशन आधी स्वतःला विचारा, हा निर्णय 5 वर्षांनी मला मजबूत करेल का कमकुवत? बस. हळूहळू क्लॅरिटी परत येईल. आणि क्लॅरिटी आली की ग्रोथ डिरेक्शन घेते. धन्यवाद.